कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या ज्योती प्रकाश त्रिभुवन वय वर्ष 45 यांना पाण्याची मोटार सुरू करत असताना अचानक विद्युत शॉक बसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रेशर कमी असून पाणी 4 दिवसांनी येत असल्याने अनेक नागरिक मोटारीचा वापर करून पाणी भरतात आणि याच प्रक्रियेदरम्यान ही हृदयद्रावक दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर येतं। आत्ताच नुकतंच लक्ष्मीनगर प्रभागातील ज्योतिताई प्रकाश त्रिभुवन यांचं आकस्मिक निधन झालं आणि निधनाचं जे कारण आहे आपले इलेक्ट्रिक मोटर म्हणजे पाणी भरण्याकरता जे आपण मोटरही लावतो त्या मोटरीला त्यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या इन्स्टंट त्या ठिकाणी तिथे चिटकून निधन पावल्यात। अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही तर आपल्या नागरिकांना, जनतेना व आपल्या महिलांना जाहीर आवाहन करू इच्छितो की नक्कीच विद्युत उपकरणाचा वापर करताना अतिशय हातोटीने आणि एकदम सावध वापर करावा। कारण जो ओलावा असतो पाण्याचा आणि जवळजवळ इलेक्ट्रिक या वस्तूजवळ पाण्याचा जास्त वापर होऊ नये याची काळजी घ्यावी असे या प्रसंगी आम्ही नम्र आवाहन करतो। आणि झालेल्या दुःखद घटनेबद्दल त्रिभुवन परिवाराच्या प्रती आम्ही सर्व सद्भावना व्यक्त करत ईश्वर ज्योतिताई यांच्या अमृतात्म्यास चिरशांती देवो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।